नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. मोड आलेल्या मुगापासून आपल्याला बनवायची आहे भन्नाट रेसिपी. गावरान मूग आहेत आणि मोड काढून घेतलेले आहेत. जास्त मोड काढायचे नाही, असे थोडेसे मोड आले तरीसुद्धा ह्या रेसिपीला छानच चव येते आणि पौष्टिक पदार्थ होतो. हा पदार्थ तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी प्रोटीन पदार्थ आहे. जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी अगदी उत्तम मुगाची रेसिपी आहे. कारण मुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, विटॅमिन, फायबर असल्यामुळे आपल्या शरीराला सगळंच मिळतं. कारण नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेजमधून, मच्छीमधून, चिकनमधून घटक मिळतात, पण व्हेज खाणाऱ्यांसाठी मुगाचा पदार्थ अगदी आठवड्यातून 2दा-3दा केला तरीसुद्धा त्यांनाच भारीच शरीराला उपयोगी पडणार आहे. आता एक आपण स्वच्छ धुवून घेतलेले मूग आहेत, मोड काढून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं आणि मूग हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटायचं आहे, मोठं वाटायचं नाही. आता वाटून झालेले आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी रवा. मोठा घ्या किंवा बारीक घ्या, कोणताही रवा घालू शकता तुम्ही. आता 2 वाट्या मुगाची मध्ये आपल्याला 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घालायचं आहे. दह्याने चव अप्रतिम येते आणि इनो सोडा न वापरता आपली ही रेसिपी तयार होते. आता आपण बेटर सगळं वाटून घेतलेलं आहे आणि आता हलवून व्यवस्थित सगळं एकजीव करून ठेवून द्यायचं आहे. रवा घातल्यामध्ये थोडं 5 मिनिटं ठेवल्यानंतर छान फुलून येतो आणि आपल्याला इनो सोड्याची गरज लागत नाही. आता त्याआधी आपण चटणी करून घेऊ. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे घाला किंवा नका घालू. नुसत्या ओल्या खोबऱ्याची सुद्धा ही चटणी छानच होते. किसलेलं ओलं खोबरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. हे वाटून झालेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालू आणि मी थोडी आमचूर पावडर घालणार आहे आंबटपणासाठी. तुम्ही लिंबूही पिळू शकता. लिंबानेही चटणीला स्वाद आंबट गोड असा छानच येतो. थोडी साखरही घालून घ्या, म्हणजे बॅलन्स होतो पदार्थ. अगदी रुचकर लागतो चटणीला. चटणी आंबट गोडच चांगली लागते मैत्रिणींनो. तुम्हाला तिखट हवी असली तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल. झालेली आहे आपली चटणी. त्यावर तुम्ही तडकाही देऊ शकता, नाहीतर अशीही खाऊ शकता. आता चटणीला बाजूला ठेवून आपलं बेटर ठेवलं होतं हलवून सगळं व्यवस्थित, ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. कारण आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे घातलेलं आहे आणि असंसुद्धा आपण मीठ थोडंसं घालू शकता जर हिरवी मिरची नसली घातली तरीसुद्धा, कारण पदार्थाला मिठाशिवाय चव नाही. आता मीठ सगळं एकत्र केल्यानंतर आपल्याला त्यावर एक प्रोसेस करायची आहे अजून, म्हणजे आपली पदार्थ छान फुलून तर येईल, पण तेवढाच मऊ, लुसलुशीत, जाळीदार होणार आहे. आपण काय करणार आहोत, व्हिडिओ संपूर्ण पहा. आता आपलं बेटर तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण घालायची आहे फोडणी. जिरी, मोहरी, हिंग याची फोडणी द्यायची आहे तेल गरम करून, म्हणजे आपल्याला बेटरला चांगली चव तर येते, पण मऊ, लुसलुसीत, जाळीदार असा पदार्थ होतो. आता हे छान हलवून घेतल्यानंतर आपल्याला काय बनवायचं आहे ते कळेल. आपल्याला बनवायची आहे इडली. त्यामुळे आपल्याला इडलीचं भांडं तर लागेलच. इडलीचं भांडं घेण्यापुरती
आपण सगळं हलवून ठेवलेलं बेटर बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इडलीच्या पात्र्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे, कारण खाली चिटकू नये आणि सहजरित्या आपली इडली निघून येण्याचा म्हणून आपण तेल लावून घ्यायचं आहे. आता 2-3 प्लेटी आहेत, ह्या सगळ्यांना मी तेल लावून घेते आणि त्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जास्त फुल भरून ठेवायचं आहे नाही, थोडंसं रिकामीच ठेवायचं आहे, म्हणजे फुलून आलं का त्याला जागा छान मिळते आणि बाहेर ओतू जात नाही. अशा सगळ्या प्लेटी भरून आपल्याला इडली पात्रात ठेवायचं आहे. खाली पाणी ठेवायचं आणि वरून असे प्लेटी ठेवून द्यायच्या आहेत इडलीच्या. आता 10-15 मिनटं इडल्या आपल्या ह्या मुगाच्या वाफवून घ्यायच्या आहेत, झाकण लावून व्यवस्थित. आणि 10-15 मिनटांनी पाहायचं आहे आपण आपल्या इडल्या झाल्यात का. झाल्या असल्या तर काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, छान इडली झालेली आपली, जाळीदार आणि टम फुगलेली, अजिबात सुरीला काही लागत नाही, या अर्थात आपली इडल्या झालेल्या आहेत. आता काढून बाजूला ठेवून द्यायच्या आहे आणि इडली पात्रातनं आपण इडल्या बाहेर काढायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, हिरव्यागार अशा इडल्या मुगाच्या साल असल्यामुळे छान हिरव्या आपल्या इडल्या होतात, दिसायलाही सुंदर चटकदार. मैत्रिणींनो, यामध्ये बॅटरमध्ये तुम्ही भाज्याही काही ॲड करून इडली करू शकता. तेवढीच हेल्दी रेसिपी होणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला खा, जेवणाला खा, कधीही करून खाऊ शकता. तुम्ही कुठे पिकनिकला गेलात तरीसुद्धा एक दिवसासाठी ही इडली घेऊन जाऊ शकता. आणि प्रोटीन असल्यामुळे मुगामध्ये सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे. झालेली आहे आपल्या इडल्या करून मऊ लुसलुशीत जाळीदार. आणि तुम्हाला आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान मुगाच्या इडल्यांचा स्वाद घ्या आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला मुगाच्या इडल्या आवडल्या का हिरव्यागार. बाय मैत्रिणींनो, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.